अध्यक्ष महोदय इकडे धन्यवाद. अध्यक्ष महोदय म्हणून इकडे घेतो. माझ्या मतदारसंघातला एक अतिशय महत्वाचा विषय मी मांडतोय. अध्यक्ष महोदय औसा तालुक्यातील आधार नसलेल्या 394 विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करून संख्या ग्राह्य धरूनच संच मान्यता करण्यासाठी आपण शिफारस करावी अशी माझी विनंती या माध्यमातून आहे. अध्यक्ष महोदय सन 2025-26 या वर्षातील शाळेतील पटसंख्येवर न होता आधार व्हॅलिडिटी संख्येवर शिक्षकाचे समायोजन करण्यासाठी पत्र क्रमांक शिक्षण संचालक पुणे दिनांक 4/2/2026 चे पत्र आहे. या पत्रान्वये अंतिम प्रक्रिया टप्प्यात असून औसा तालुक्यातील एकूण जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची संख्या 179 असून एकूण विद्यार्थी पटसंख्या 15,316 आहे. त्यापैकी आधार नसलेली विद्यार्थी संख्या 394 आहे, तर आधारामध्ये दुरुस्ती करावयाची विद्यार्थी संख्या 218 आहे. त्यामुळे एकूण पटसंख्या 15,316 असून ही संख्या 14,704 विद्यार्थ्यांच्या आधार व्हॅलिड असल्यामुळे 14,704 या संख्येवर संच मान्यता होत आहे. अध्यक्ष महोदय प्रत्यक्ष पाहणी या लोकांनी करायला आवश्यक आहे शिक्षण खात्याच्या लोकांनी, आणि आधार व्हॅलिडिटी नाही यावर समायोजन प्रक्रिया अवलंबून न राहता प्रत्यक्ष पाहणी करून जे विद्यार्थी तिथं प्रत्यक्ष आहेत त्या आधारावर संच मान्यता व्हावी ही आमची विनंती या मान्यतेतून आहे. दुसरा अध्यक्ष महोदय ऐका, दुसरा विषय अध्यक्ष महोदय ऐका, या विषयामध्ये नाही सगळ्या 2-2 दिलात ना तुम्ही त्यांना, पण मला 2 द्या. या विषयामध्ये अध्यक्ष महोदय असं नाही चालणार. अध्यक्ष महोदय अंतराचे विषय पडले अध्यक्ष महोदय डबल नाही. अध्यक्ष महोदय मुद्द्यावर एकच मुद्दा मांडा तुम्ही. एक मुद्दा मांडा क्या शेख साहब. अध्यक्ष महोदय मैं औचित्य के मुद्दे के माध्यम से एक बहुत इंपॉर्टेंट विषय आपके सामने रखना चाह रहा हूं. अध्यक्ष महोदय भिवंडी शहर के अंदर